नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आहोत पुण्यामध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. मंडळी, श्रावण महिना सुरू आहे आणि चातुर्मासातील पवित्र महिना म्हणजे श्रावण. आणि या महिन्यामध्ये बरेचसे सण असतात, त्याच्यामुळे माझ्या सगळ्या ताया आहेत ना, या सुपर बिझी असतात. त्यामुळे त्यांना जरा थांबवून त्यांच्याशी खेळ खेळायला, त्यांच्याशी गप्पा करायला, बक्षिसं वाटायला आणि हुकुमाची राणी बनवायला आलेले त्यांचा हा धाकटा भाऊ आशी. इथे सुद्धा आपल्या या सगळ्या सख्या जमलेल्या आहेत. पण या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेत, हो की नाही? हा, त्याच्यामुळे माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुझं नाव सांग. माझं नाव निलिमा पालीवाल. माहेर कुठलं? विदर्भातला आहे माझं माहेर. विदर्भातलं का? हो, मी विदर्भातली आहे. अच्छा. आणि आता इथे एका वर्षापासून पुण्यात आली आहे. माझा मुलगा शिकत आहे त्यामुळे. अच्छा. काय शिकून राहिला बे तो? तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. व्हेरी गुड. आणि सासर कुठलं? सासरही तिकडचंच आहे, विदर्भाकडचा. विदर्भाकडचंच आहे. सासर आणि माहेर एकच. म्हणजे तसं आम्ही एका गावचेच दोघं जण, फक्त असं सासर माहेर दूरचं. सिंधी रेल्वे माझा माहेर आणि आरवी माझा सासर. अच्छा. पण मग तुम्ही सिंधी भाषिक? मी मारवाडी आहे बेसिकली, राजस्थानी. अच्छा. हिंदी. अरे मग किती मराठी छान बोलता. राजस्थानी आहे मी. मग म्हणजे मी स्वतः ऍक्च्युली मुलांना शिकवायची त्यावेळेस मी 3 वर्ष अभ्यास केला मराठीचा सुद्धा. अच्छा. की मुलांना प्रॉपर आलं पाहिजे. मग माझं एज्युकेशन झालं LLB वगैरे. त्यामध्ये सुद्धा मला लिगल एड मध्ये जायला लागत होतं. लोकल अदालतमध्ये वगैरे जायची मी. त्यामुळे मला थोडंसं मराठीचं थोडं जमते बरोबर. थोडं कुठे खूप किती सुंदर छान बोलता तुम्ही मराठी. पहिल्यांदाच या कार्यक्रमात आली तर घाबरल्यासारखं होते बोलून. कशाला घाबरायचं? छान आपलं तू तुझ्या माहेरी आलेली आहेत की. हा, खरंच. त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. मस्त आहे की, अगदी खूप छान. जे मनात आहे ते व्यक्त व्हायचं. बरं, भाऊजी काय करतात? साहेब माझ्यासोबतच आहेत. वर्ष झालं, पण मी माझ्या मुलासाठी आता स्ट्रॉंग होऊन राहणार आहे. आणि इथे सुद्धा इन्शुरन्समध्ये काम करते. आणि नाही छान, मला काहीच वाटत नाही. आणि मला कधीच वाटत नाही माझा त्या नाही आहेत, ते माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला इतक्या छान सख्या भेटल्या आणि तुम्ही भेटले आज. आणि हे सन टीव्हीने मला इथे बोलण्याचा संधी देता. हा, आणि ह्या मौक्यावर मी एक शब्द म्हणेल, माझ्या बावलीसाठी सुद्धा म्हणेल. तिला खूप आनंद झाला असेल आज, ती पण तिथे आहे, पण तिला पण खूप आनंद झाला असेल की आई इथे आहे. आणि मी कधीतरी मी जेव्हा इथे पाय ठेवला होता, मी सांगू इच्छिते की मी इथे येण्याच्या आधी म्हटलं होतं, रिद्धी तुला नक्कीच तिला जायचं होतं ते टॉक शो मध्ये. आणि मी आज ह्या माध्यमातून, रिद्धी थे मम्मी यहाँ पे बात कर रही है तेरे साथ, और रिद्धी के पापा आप भी बहुत खुश होंगे. खूप दोघंही खूप आनंदी असाल. आणि मी माझ्या मुलासाठी स्ट्रॉंग बनून राहणार आहे समोर सुद्धा. आणि थँक्यू सो मच. ताई, खरंच सांगतो, अगदी मनापासून सांगतो. नाही मला की एकतर सगळ्यात आधी म्हणजे मी माफी मागतो तुझी. पण कारण अजिबात असं तुझ्या वागण्यातून बोलण्यातून मला असं जाणवलं नाही आता की अशी काही घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडली असेल. आणि ज्या हिमतीने आणि खंबीरपणे तू स्वतःला उभं केलं तर त्याच्यासाठी खरंच तुझं अगदी मनापासून कौतुक आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मला असं वाटतं ना की ही जी शक्ती आहे ना, ही फक्त एका स्त्रीमध्येच असू शकते. आणि त्या शक्तीसाठी सलाम आहे तुला, आम्हा सगळ्या पुरुषांकडून. आम्ही जेव्हा लहान होतो, आजोबांनी आणि आजीनी एवढं आमच्यावर उपकार केले की आम्हाला कधी जाणवलंच नाही आम्ही एकटे आहोत. कारण पूर्ण गाव एवढं त्यांनी बसवलं होतं आमच्या घरात. 7 आत्या, 3 भाऊ त्यांचे, म्हणजे असे म्हणून आम्हाला 10 जण होते. 10ची आम्ही 25 ते 30 मुलं बाळ. आणि बदमाश मध्ये सगळ्यात खोडी, बदमाश, मिलनसार, मारामाऱ्या सगळ्या करायचो. पण सगळे जेव्हा सावकार असते, आमच्या घरात सगळे सावकार होते, सगळे आपापल्या धंद्यावर गेले की आम्ही एकटे मंडळी घरात. आणि गाईचं तूप आणि आंब्याचा रस भरपूर आमच्या घरात. तर त्यामुळे कसं एक दिवस ती जर्सी गाय होती, खूप मला माहिती आहे, मारकुंडी त्याला म्हणतात आमच्यामध्ये, तशी होती माझ्या डोक्यात. आणि मी सगळ्यात लहान होती, मला वाटते 4.5 वर्षाची होती त्यावेळेची गोष्ट घटना आहे. सगळे भाऊ बंडी माझ्यापेक्षा मोठे आहेत, मी लहान होती. तर माझ्या मनात आलं, ह्या गाईला आपण दोरी बांधायची आणि सगळ्यांनी गोल गोल फिरवायचं त्या गाईला. मग
आम्ही सगळे 25 जण रस्सी बांधून असे ते गाईला गोल 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 फिरवू लागलो. पण तेवढ्यात काय झालं, माझा सगळ्यात मोठा काकाचा मुलगा तो त्या गाईच्या खाली आला आणि तो त्याला लागलं आणि मग सगळ्यांना धबाधब पडल्या आम्हाला, ज्या नेहमी पडणार होत्या. आणि त्याच्या नंतर काकांनी दुसऱ्याच दिवशी मला शाळेत नेऊन टाकलं आणि माझा त्या दिवसापासून माझा सगळ्या भावांसोबत माझंही नामकरण बदललं की माझा इयरही बदलला. तू बाबा काय ते एकदाची शाळेत जा, घरात नको थांबू. घरात नको थांबू असं म्हटलं. आणि मग त्या दिवशीपासून आमची शाळा सुरू झाली. आणि आताही मी म्हणू इच्छिते की शिक्षण शिका आणि समोर व्हा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याचमुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. आणि त्यांच्याच जे विचार आहेत त्यांना समोरपर्यंत मी नेऊ शकेल. हा सन मराठी 16 सख्यांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मला बोलवण्याची संधी दिली. माझ्या लहानपणींच्या त्या आठवणी दिल्या. माझ्या चिवताईला, माझ्या लाडूला, माझ्या नवऱ्याला दोघांनाही श्रद्धांजली भेट देते आणि तुम्हा सगळ्यांचा धन्यवाद करते. आणि माझ्या मुलाला मी खूप छानपैकी वाढू शकली पाहिजे हे सगळ्यांचे आशीर्वाद आणि तो स्नेह माझ्यासोबत राहील हेच तुम्ही सगळ्यांना विनंती करते की आशीर्वाद द्या. आणि नक्कीच धन्यवाद आशीर्वाद सगळ्यांचे. देण्यात पण खरं तर मी मोठा नाही, या सगळ्या ताया आहेत. पण माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर नक्कीच आहे. आयुष्य कसं जगायचं आहे ना ते ह्या ताईंकडे बघून शिकलं पाहिजे. या पद्धतीने ते अगदी हसतमुख चेहरा ठेवलेला आहे. आणि ताई खूप सुंदर, म्हणजे खरंच मला इतकं छान वाटतं ना तुझ्याशी बोलून. क्या बात आहे ताई, खूप छान ताई. तू बसू शकते. थँक्यू. बाहेरच्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत खेळांकडे, कारण ते खेळ खेळूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. 13 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. चला तर मग सुरू करूया आपला हा पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. हा, खेळाचं नाव काय? हसाल तर फसाल, हसाल तर फसाल, हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. व्हेरी गुड. हा काय नाव आहे? हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. हा, व्हेरी गुड. क्या बात आहे. ओहो, हसाल तर फसाल, हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. जवळ ताई कपडे धुत होती. हा, हसाल तर फसाल, हरकत नाही. हा, व्हेरी गुड. हा, हसाल तर फसाल, अरे बापरे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा, हसाल तर फसाल, हसाल ये तर बात. फसाल. हो, क्या बात आहे ताई. इथे ये पटकन. हा, इथे ये. हा, घेऊ. हसाल. हा, हसाल हसाल तर फसाल, हसाल तर फसाल, हसाल तर फसाल. व्हेरी गुड. चला आता नाव कळलेलं आहे सगळ्यांना. आता खेळ काय तोही सांगतो, मजेशीर खेळ आहे. हा, तो खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना नृत्य सादर करायचंय. हा, तुम्हाला जसं येईल तसं. ओके. नृत्य करत असताना एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. जी ताई हसेल, हलेल, डोळे मिचकवेल ती ताई बाद. ठीक आहे. चला मग सुरू करूया. हा, चला तर. व्हेरी गुड. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. बोला सगळ्यांनी, मी होणार हुकमाची राणी. ठीक आहे, चला मग खेळ सुरू करूया. हा, आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. म्युझिक प्लीज. आता बघूया. किती हसते ताई, तू बाद झालेली आहे. हलतेस ताई तू. वर बोलते. बाद झाली तू. बस ताई, मी सांगितलं होतं असं उभं राहायचं नाही. मी बोललो होतो स्टेप पाहिजे एखादी. नाही असं नसतं. ते मी बाद झालेले आहे.
तुम्ही बसू शकता. ओके या ताई, तुम्ही पापण्या हलवत आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण बाद झालेला आहात. या, तुम्ही बसू शकता. फसाल तर फसाल आहे आपल्या खेळातून. या 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. खेळाचं नाव काय? रिंगा रिंगा रिंग रिंग. हे रिंगा रिंगा रिंग रिंग. रिंगा रिंगा रिंग रिंग. हे रिंगा ए रिंगा. हे रिंग रिंग रिंग. ए रिंग रिंग रिंग. हे रिंग रिंग रिंग. ए रिंग रिंग रिंग. हे रिंग 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 रिंग. ए रिंग 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 रिंग. रिंग 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 रिंग. रिंग 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 रिंग. हे रिंग रिंग रिंग. रिंग 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 रिंग. रिंग 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 रिंग. रिंग 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 रिंग. रिंग रिंग रिंग. रिंग रिंग रिंग. मी उठायला सांगितलं ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या ताईंसाठी. क्या बात आहे, व्हेरी गुड. हो हे खेळाचं आहे. बरं, तुमच्या समोर हे सगळे प्लास्टिकचे तुकडे आहेत, वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे आहेत. त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित जोडले ना तर ती एक वर्तुळ तयार होईल, एक रिंग तयार होईल प्लास्टिकची. ती तयार झाल्यानंतर ती बरोबर अशी व्यवस्थित अंगाभोवती घ्यायची आहे, ती धरायची आहे आणि उड्या मारत 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 ती जी सफेद लाईन आहे ती पार करायची. आणि ती पार करत असताना रिंग तुटली तर तुम्ही बाद. चला सुरू करूया. रेडी? तुमची वेळ सुरू होते आहे. 1 2 आणि व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला सांगतो ती रिंग तुटली नाही पाहिजे हा, कारण आधीच सांगून ठेवतो, नाही तर मग तुम्ही लगेच माझ्याशी भांडायला येतात. हा, सगळ्या जणी. ओके रेडी? चला सुरू करूया. 1 2 आणि तुम्हाला सांगतोय ती जी सफेद लाईन आहे ती व्यवस्थित पार करायची आहे. हा, रेडी? ओके. 1 2 3. हा, शाबाश शाबाश शाबाश. हा, ते व्यवस्थित जोडले ना तर बरोबर होणार. थोडं जरा कॉन्सन्ट्रेट. ओके, व्यवस्थित. हा, आणि ती अंगाभोवती घ्यायची आहे. हा, व्हेरी गुड, मस्त. अंगाभोवती घ्यायची आहे, अंगाभोवती घ्यायची आहे. हा, क्या बात आहे. हो हो, शाबाश. ये बात आहे. ये अरे जवळ जवळ घोडा जो काय उधळला होता. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, ये बात, शाबाश शाबाश. ये थपाक. हा, व्हेरी गुड. हा हा, बस 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 इथं. हा, सुरू कर. हा, लाव. हा, एक काम करा असे हात ठेवा. ऐका ना, ऐका ना. ये ताई ऐकतच नाहीये. ठीक आहे आता. हा द्या. हात ठेव इथं हात ठेव. हा, ठेव हात इथं. हा, अटक मटक चवळी चटक चवळी झाली गोड गोड. जिभेला आला फोड फोड. फोड काही फुटे ना घरचा. उठे ना. माऊली उठ, काही उठ उठ. झाली तिथे, सगळ्या जणी गेले तिथे. रिंगा रिंगा रिंग रिंग ह्या खेळातून 5 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये. आणि आपल्या या खेळाचं नाव आहे, या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात. खेळाचं नाव काय? तळ्यात तळ्यात. हे बात. हा, पुन्हा एकदा. हा, क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, रेडी? एवढं सोपं करून टाकलं ना ताईंनी, झंझटच नाही. हा, तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. तळ आणि मळलं एवढं हलवून टाकलं ना ताईंनी. हा, इकडचे मासे तिकडे तिकडचे. हा, दगड सगळी त्या तळ्यामध्ये गेलेली आहेत. हरकत नाही. हा, ताई. हा, तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात. चपात्या सगळ्या लाटून झाल्या. ओके, हरकत. चला जाऊया आता आपण. हा, नाव कळलेलं आहे, खेळाचं नाव कळलेलं आहे. तर आता खेळ असा हे तळ्यात मळ्यात. आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहोत. ठीक आहे, हे तळ आहे आणि हे मळ आहे. हा, आता आपण मळ्यात उभे आहोत. आपण कुठे उभे आहोत? मळ्यात उभे आहोत आपण. कुठे? मळ्यात उभे आहोत आपण. रेडी? तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. उडी नाही मारली.
उडी नाही मारली. उडी नाही मारली पण पाय आला की इथं तुमचा, त्याच्यामुळे बाद झालेली आहे ताई. ताई तू बसू शकते. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात. नमस्कार, या इथं बसू शकता तुम्ही. चरडी 1 2 3. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात. ताई तुम्ही बाद झालेला आहात. या तुम्ही दोघे. आणि तळ्यात मळ्यात हे आपल्या खेळातून 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि ज्या खेळाचं नाव आहे आता इथे जो तुमच्या समोर हिरव्या रंगाचा फुगा दिसतोय तो तुम्हाला फोडायचा आहे. पण फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला जागेवरतीच नृत्य करायचं आणि गोल 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 फिरायचं. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचा. ठीक आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असतात या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. तुमची वेळ सुरू होते. म्युझिक प्लीज. हा म्युझिक थांबलेलं आहे, म्युझिक थांबलेलं आहे. हा जा पुढे. हा फुगा फोडायला जा. व्हेरी गुड. हा 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 सांगा सांगा सगळे सांगू शकता. हा व्हेरी गुड. हा फोड फोड फोड. शबाश फोड. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मस्त आहे. पुढे 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 पुढे. हा व्हेरी गुड. हा मागे 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 मागे. आणि आपल्या आजच्या ह्या खेळाची शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. कसं वाटतंय ताई? उपविजेती झालेली आहेस तू. छान वाटतं. छान वाटते. आनंद होतो. विजेते आहे मी. हा? विजेते आहे ना. मग उपविजेती तुम्ही झाले म्हटलं तर म्हणता. छान वाटतं म्हणाली. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. ताई कसं वाटतंय उपविजेती झालेली आहेस तू? छान वाटतंय. पहिल्यांदाच अशा खेळात मी भाग घेतला, हो त्यामुळे का? थोडं दडपण होतच. नाहीतरी पण शेवटच्या खेळापर्यंत आलीस ही हो, सोपी हो, गोष्ट तेही नसते. खूप आहे, हो. हा, पण संगीत फुगा पोळायला जे तू गेलीस आधी जी इथे जी माग गेलीस तू एकदम. हा पण हरकत नाही. खूप छान खेळलीस तू. खूप खूप अभिनंदन तुझं. Thank आणि you, याच sir. कपातून चहा आणि हो, कॉफी अगदी. प्यायची. हो, भाऊजींना नक्की. द्यायचे आणि हो. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. आराम. सांगितलं ह्यांच्या भाऊजींना गप म्हणतात ह्या. हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या खेळाची विजेती आणि अर्थातच हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई? हुकमाची राणी झालीस तू. छान वाटतं. खूप आनंद झाला. छान वाटतंय. हो. असे खेळ खेळली होतीस तू आधी? हो मी लहानपणापासून खेळते. लहानपणापासून खेळ होतीस पण त्याच्यानंतर
त्याच्यानंतर पण खेळ होते, मंगळागौरीचे खेळ खेळत होते मी. अच्छा, ओके. पण असे खेळ कधी खेळले होते नाही का? हे उपमाची पहिलं राणी. नाही हे पहिल्यांदाच. पहिल्यांदा. अगदी बालपणात गेल्यासारखं वाटलं. हो ना. सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहे फोन करून? मिस्टरांना. मिस्टरांना सांगणार आहे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन ताई. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. बघितलं हा आनंद बघितलात की नाही? क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हाला सांगतो हा खेळ रंगला, जीव दंगला, पण हा आशिष थकला. पण या सगळ्या तायांचा काय उत्साह कमी होत नाहीये. तेव्हा अशीच धमाल मजा मस्ती करत आपण भेटत आहोत पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तायांनो स्वतःची काळजी घ्या. हर हर